Hi friends, I am Jeevan Saunke, Department of Mathematics from HM College, Karar. In this lecture, we are going to discuss definition of composite series. Composite series definition: a subnormal series HI, that is singleton set E is equal to H naught subset of H1 subset of subset of Hn is equal to G of a group G is said to be composite series if all the factor groups hi plus 1 by hi is simple. सिरीज कॉम्पोजिट सिरीज कधी म्हणायची? हे सबनॉर्मल सिरीज एच आहे. सबनॉर्मल सिरीज कशी घेतली आपण? सिंगलटन सेट ई इज इक्वल टू एच नॉट सबसेट ऑफ एच वन सबसेट ऑफ सबसेट ऑफ एच एन इज इक्वल टू जी ऑफ ए ग्रुप जी. ही सबनॉर्मल सिरीज कॉम्पोजिट कधी म्हणायची? इफ ऑल द फॅक्टर ग्रुप्स एच आय प्लस 1 बाय एच आय इज सिम्पल. काय पाहिजे? त्याचे सर्व फॅक्टर ग्रुप काय पाहिजेत? सिम्पल पाहिजेत. आपल्याकडे रिमार्क आहेत, 2 IMP आहेत. Remark. First remark: a normal series singleton set HI is principle of chip series if all the factor groups hi plus 1 by hi is simple. सेकंड नोट रिमार्क आहे आपल्याकडे. सेकंड, इन composition series सिंगलटन सेट एच आय कॉम्पोजिशन सिरीज काय घेतली? एच आय विल बी मॅक्झिमल नॉर्मल इन एच आय प्लस 1. काय रिमार्क दिली आपल्याला? फर्स्ट रिमार्क: ए नॉर्मल सिरीज एच आय इज प्रिन्सिपल ऑफ चिप सिरीज इफ ऑल द फॅक्टर ग्रुप एच आय प्लस 1 बाय एच आय इज सिम्पल. नॉर्मल सिरीज ही प्रिन्सिपल ऑफ चिप सिरीज कधी होणार? जेव्हा ऑल द फॅक्टर ग्रुप्स एच आय प्लस 1 बाय एच आय हे काय असणार? सिम्पल असणार. सेकंड काय? सेकंड नोट: इन कॉम्पोजिशन सिरीज एच आय विल बी मॅक्झिमल इन एच आय प्लस 1. म्हणजे ही कॉम्पोजिशन सिरीज जी एच आहे ती काय असणार? मॅक्झिमल नॉर्मल इन कशात असणार? एच आय प्लस 1 मध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल: if G is equal to Sn, n greater than or equal to 5, consider series. काय करूया? consider the series singleton set E subset of San subset of Sn in Sn. काय घेतलं एक्झाम्पल? इफ G इज इक्वल टू Sn म्हणजे काय? सिमेट्रिक ग्रुप ऑफ ऑर्डर n इज ग्रेटर दॅन इक्वल टू पाय. कन्सिडर द सिरीज सिंगलटन सेट ई सबसेट ऑफ an सबसेट ऑफ Sn इन Sn. एक सिरीज घेतली कशातली? Sn मध्ये. कोणती घेतली सिरीज? सिंगलटन सेट ई सबसेट ऑफ an सबसेट ऑफ Sn. आता आपल्याला माहिती आहे काय? हियर आपल्याला माहिती आहे काय? क्वेश्चन ग्रुप
an by singleton set E is isomorphic to an. हे MCQ ला सुद्धा विचारतात. MCQ साठी आहे पे काय हिअर क्वेश्चन ग्रुप an by singleton set E is isomorphic to an. Right, since an is simple, right, since काय an is simple, n is greater than or equal to 5, n is greater than or equal to काय 5, right. Simple group म्हणजे काय, a group G is simple if it has no proper non-trivial normal subgroup. म्हणजे काय, a group G is said to be simple if it has only normal subgroup are singleton set E and G itself. म्हणजे ग्रुप सिंपल कधी म्हणायचा, त्याला फक्त काय पाहिजेत, दोनच नॉर्मल सबग्रुप पाहिजेत. कोणता, सिंगलटन सेट ई आणि तो स्वतः जी, राईट. म्हणजे काय झालं, एन इज काय झाला सिंपल, एन इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू पाय. एन आयसोमॉर्फिक कशाला आहे, क्वेश्चन ग्रुप एन बाय सिंगलटन सेट ई. हा सिंपल आहे म्हणजे हा क्वेश्चन ग्रुप सुद्धा काय होणार सिंपल, बरोबर. देअरफॉर एन बाय सिंगलटन सेट ई इज सिंपल, राईट. काय आहे स्टार्टिंग, एन इज सिंपल, एन इज ग्रेटर दॅन इक्वल टू पाय. एन आयसोमॉर्फिक कशाला आहे, एन बाय सिंगलटन सेट ई. त्यामुळे हा सिंपल आहे, हा पण सिंपल होणार, राईट. म्हणजे काय, देअरफॉर एन क्वेश्चन ग्रुप एन बाय सिंगलटन सेट ई इज सिंपल. नाव आपल्याला माहिती आहे काय बघा, मॉड ऑफ एस एन डिवाइड बाय एन. एस एन म्हणजे काय, सिमेट्रिक ग्रुप ऑफ ऑर्डर एन फॅक्टोरियल, बरोबर. आणि एन म्हणजे काय, अल्टरनेटिव्ह ग्रुप ऑफ ऑर्डर एन फॅक्टोरियल बाय 2, बरोबर. एस एन म्हणजे काय, सिमेट्रिक ग्रुप ऑफ ऑर्डर एन फॅक्टोरियल, बरोबर. एन म्हणजे काय असतो, सेट ऑफ ऑल इवन परम्युटेशन इन एस एन. एस एन म्हणजे काय, सिमेट्रिक ग्रुप ऑफ ऑर्डर एन फॅक्टोरियल. आणि एन म्हणजे काय असतो, सेट ऑफ ऑल इवन परम्युटेशन इन एस एन, बरोबर. म्हणजे एस एनची ऑर्डर किती आहे, एन फॅक्टोरियल. आपण एन म्हणजे काय घेतोय, एस एन मध्ये कोणते एलिमेंट येणार, कोणते परम्युटेशन येणार, ऑड परम्युटेशन पण येणार आणि इवन परम्युटेशन पण येणार. आणि एन म्हणजे काय, आपला इवन परम्युटेशनचा सेट आहे, बरोबर. ऑल इवन परम्युटेशन इन एस एन. एस एनची ऑर्डर काय, एन फॅक्टोरियल, बरोबर. एस एनची ऑर्डर काय, एन फॅक्टोरियल. आणि एन म्हणजे काय, सेट ऑफ ऑल इवन परम्युटेशन इन एन फॅक्टोरियल, बरोबर. म्हणजे काय घेतोय, एस एन मध्ये काय असणार, ऑड परम्युटेशन पण असणार आणि इवन परम्युटेशन असणार. त्यातले एन म्हणजे काय घेतोय आपण, ऑड परम्युटेशन घेतोय. म्हणजे ऑर्डर काय झाली, हाफ झाली, हाफ घेतोय ना, फक्त इवन घेतोय, ऑड आहे तशीच. म्हणजे ऑर्डर काय येणार, एन फॅक्टोरियल बाय 2. काय येणार ऑर्डर, एन फॅक्टोरियल बाय 2. सॉल्व केलं तर काय मिळते आपल्याला, 2. सॉल्व केलं तर काय मिळतंय आपल्याला, 2. Z2 मध्ये एकूण एलिमेंट किती असतात, 2, बरोबर. Z2 मध्ये एकूण एलिमेंट किती असतात, 2. म्हणजेच काय झालं, एस एन क्वेश्चन ग्रुप एस एन बाय ए एन इज आयसोमॉर्फिक टू Z2, राईट, इज आयसोमॉर्फिक टू Z2, बरोबर. सिन्स Z2 is simple, since Z2 is simple. Z2 simple कसा झाला आता मला सांगा, Z2 ची ऑर्डर किती येणार, 2, राईट. Z2 ची ऑर्डर किती येणार, 2. 2 हा प्राइम आहे का, 2 हा प्राइम आहे, बरोबर. म्हणजेच हे लक्षात ठेवा, ऑर्डर ऑफ कोणत्या एलिमेंटची ऑर्डर इज इक्वल टू प्राइम असेल, कोणत्या एलिमेंटची ऑर्डर इज इक्वल टू प्राइम असेल, देन तो एलिमेंट काय असतो, इट इज सिंपल अँड सायक्लिक असतो. हे लक्षात ठेवा. काय केलं आपण, Z2 इज सिंपल, बरोबर. याच्यानुसार कोणत्या एलिमेंटची ऑर्डर जर प्राइम असेल, देन इट इज, तो एलिमेंट काय असतो, इट इज सायक्लिक अँड सिंपल असतो, बरोबर. इथे Z2 ची ऑर्डर किती आहे, 2. 2 हा प्राइम आहे, राईट. म्हणजे Z2 काय झाला, सिंपल झाला, बरोबर. Z2 सिंपल झाला. तर Z2 सिंपल झाला म्हणजे Z2 आयसोमॉर्फिक कशाला आहे, एस एन बाय
ए एन क्वेश्चन ग्रुप एस एन बाय ए एन. Z2 सिम्पल झाला म्हणजे हा क्वेश्चन ग्रुप सुद्धा काय होणार सिम्पल होणार बरोबर. म्हणजेच काय येणार क्वेश्चन ग्रुप एस एन बाय ए एन इज सिम्पल. क्वेश्चन ग्रुप एस एन बाय ए एन इज सिम्पल. म्हणजेच क्वेश्चन ग्रुप सिम्पल झाला म्हणजेच आपली जी सिरीज आहे ती काय झाली कॉम्पोजिशन सिरीज झाली. डेफिनेशन काय सांगते ही सिरीज कॉम्पोजिशन कधी होणार. ही सिरीज आहे ती कॉम्पोजिशन सिरीज कधी म्हणणार त्याला जेव्हा फॅक्टर ग्रुप की और क्वेश्चन ग्रुप इज सिम्पल पाहिजे. आपल्याला एक्झाम्पलमध्ये मिळाला काय मिळाला एस एन बाय ए एन इज सिम्पल मिळाला. त्यामुळे आपले काय होणार ही जी सिरीज आहे ती काय होणार कॉम्पोजिशन सिरीज होणार राईट. म्हणजे आपल्याला कोणती सिरीज भेटली सिंगल सेट ई इज सबसेट ऑफ एन इज सबसेट ऑफ एस एन. म्हणजे काय झालं गिवन सिरीज इज कॉम्पोजिशन सिरीज इन जी राईट. काय केलं एक्झाम्पल बघा परत सांगतो. इफ जी इज इक्वल टू एस एन वेअर एन इज ग्रेटर देन इक्वल टू 5. कन्सिडर द सिरीज कोणती कन्सिडर केली सिंगलटन सेट इज सबसेट ऑफ ए एन सबसेट ऑफ एस एन इन एस एन. ही सिरीज आपण कन्सिडर केली कशातील एस एन मध्ये. आपल्याला माहिती काय हे MCQ साठी आहे लक्षात ठेवा. हिअर क्वेश्चन ग्रुप ए एन बाय सिंगलटन सेट इज ई इज आयसोमॉर्फिक टू ए एन हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे सिन्स ए एन इज सिम्पल राईट ए एन इज सिम्पल एन इज ग्रेटर दॅन इक्वल टू 5. ही सिम्पलच्या डेफिनेशननुसार सिम्पल झाला म्हणजेच ए एन सिम्पल झाला म्हणजे हा क्वेश्चन ग्रुप सुद्धा सिम्पल झाला का कारण दोन्ही हे आयसोमॉर्फिक आहेत. म्हणजे काय झालं ए एन बाय सिंगलटन सेट ई इज सिम्पल झाला राईट. नेक्स्ट काय केलं मॉडमध्ये क्वेश्चन ग्रुप एस एन बाय ए एन घेतलं. म्हणजे काय केलं आपल्याला ऑर्डर फाइंड करायची आहे. म्हणजे काय घेतलं एस एन म्हणजे सिमेट्रिक ग्रुप ऑफ ऑर्डर एन फॅक्टोरियल आणि एन म्हणजे काय अल्टरनेटिव्ह ग्रुप ऑफ ऑर्डर एन फॅक्टोरियल बाय 2. अल्टरनेटिव्ह ग्रुप म्हणजे काय सेट ऑफ ऑल इवन परम्युटेशन आणि एस एन म्हणजे काय सेट ऑफ सिमेट्रिक ग्रुप ऑफ ऑर्डर एन फॅक्टोरियल. सिमेट्रिक ग्रुप म्हणजे त्यात इवन परम्युटेशन पण असणार आणि ऑड परम्युटेशन पण असणार. म्हणजे एन मध्ये काय घेतलंय म्हणजे एन म्हणजे आपण काय घेतलंय इवन परम्युटेशनचा सेट घेतला. म्हणजे एस एन म्हणजे सिमेट्रिक ग्रुप ऑफ ऑर्डर एन फॅक्टोरियल. एस एनची ऑर्डर खाली एन फॅक्टोरियल आणि एन म्हणजे सेट ऑफ ऑल परम्युटेशन ऑल इवन परम्युटेशन इन एस एन म्हणजे त्याची ऑर्डर खाली एन फॅक्टोरियल बाय 2. एन फॅक्टोरियल गेले कॅन्सल. आपल्याकडे काय राहिलं 2 राहिलं. म्हणजे Z2 मध्ये किती एलिमेंट असतात 2. म्हणजेच काय झाले क्वेश्चन ग्रुप एस एन बाय ए एन इज आयसोमॉर्फिक टू काय झालं Z2. आता इथे काय आपल्याला माहिती आहे कोणते म्हणजे इथे कोणता एलिमेंट घेतला त्याची जर ऑर्डर प्राईम मिळाली देन इट इज सिम्पल अँड सायकलिक. म्हणजे तो एलिमेंट काय होतो सिम्पल अँड सायकलिक. Z2 मध्ये Z2ची ऑर्डर किती मिळाली आपल्याला 2. 2 हा प्राईम आहे राईट. म्हणजे आपल्याला काय मिळाला Z2 इज काय मिळाला सिम्पल मिळाला. Z2 सिम्पल मिळाला. Z2 इज आयसोमॉर्फिक टू क्वेश्चन ग्रुप एस एन बाय ए एन. हा सिम्पल आहे म्हणजे हा पण सिम्पल असणार राईट. म्हणजे एस एन बाय ए एन हिच काय मिळाला सिम्पल मिळाला. म्हणजेच काय आपल्याला डेफिनेशननुसार आपली कॉम्पोजिशन सिरीज आपली सबनॉर्मल सिरीज कॉम्पोजिशन सिरीज कधी म्हणतो आपण जेव्हा आपल्याला क्वेश्चन ग्रुप किंवा फॅक्टर ग्रुप सिम्पल मिळतो. इथं आपल्याला फॅक्टर ग्रुप और क्वेश्चन ग्रुप सिम्पल मिळाले. म्हणजे आपली जी सिरीज आहे ती काय आहे कॉम्पोजिशन सिरीज इन जी. कॉम्पोजिशन सिरीज इन जी. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. नेक्स्ट एक्झाम्पल लेट G is equal to Z15. लेट G is equal to Z15 घेतलं. कन्सिडर द ग्रुप कोणता घेतलाय G is equal to Z15 and consider the सबनॉर्मल सिरीज. सबनॉर्मल सिरीज कोणती कन्सिडर केली आहे बघा सिंगलटन सेट 0 सबसेट ऑफ
सायक्लिक ग्रुप जनरेटेड बाय 5 सबसेट ऑफ Z15. एक्झाम्पल बघा, G इज इक्वल टू Z15. G is equal to Z15. Consider the group Z15 and consider the subnormal series. कोणती subnormal series घेतली आपण? Singleton set 0 subset of cyclic group generated by 5 subset of Z15. सोल्युशन बघा, Z15 मध्ये एकूण कोणकोणते एलिमेंट येणार? एकूण एलिमेंट किती येणार? 15. ते कोणते कोणते येणार? 0 1 0,1, 2, 3, 4 अप टू सो ऑन. लास्टवाला एलिमेंट कोणता येणार? 14. बरोबर. Z15 मध्ये एकूण 15 एलिमेंट येणार. ते कोणकोणते येणार? 0,1, 2, 3 अप टू सो ऑन 14. सायक्लिक ग्रुप जनरेटेड बाय 5 म्हणजेच काय? तो ग्रुप कसा येणार? 0, 5, 10 म्हणजेच 5च्या पटीतल्या संख्या म्हणजे काय ना, सायक्लिक ग्रुप जनरेटेड बाय 5. राईट. नेक्स्ट, देअरफॉर आपल्याला काय माहिती आहे? सिंगलटन सेट 0 इज नॉर्मल to cyclic group generated by 5 and cyclic group generated by 5 is normal to Z15. right. Nextly काय करूया बघा, नेक्स्टली cyclic group generated by 5 by singleton set 0. काय घेतलं? cyclic group generated by 5 by सिंगलटन सेट 0. हा काय घेतला? क्वेश्चन ग्रुप डिफाइन कधी होतो? जेव्हा सिंगलटन सेट 0 हा नॉर्मल असणार. सायक्लिक ग्रुप जनरेटेड बाय 5. G बाय H हा क्वेश्चन ग्रुप कधी डिफाइन होतो? जेव्हा H इज नॉर्मल सबग्रुप ऑफ काय असेल? G. जेव्हा H इज नॉर्मल सबग्रुप ऑफ G असेल. या डेफिनेशन नुसार काय होणार? Singleton set 0 is normal subgroup of cyclic group generated by 5. म्हणजेच काय घेतलं आपण? सायक्लिक ग्रुप जनरेटेड बाय 5 बाय सिंगलटन सेट 0. सिंगलटन सेट 0 सायक्लिक ग्रुप जनरेटेड बाय 5 मध्ये असणार. म्हणजे त्याचा एलिमेंट असणार. म्हणजे एकूण एलिमेंट त्याच्यात किती येणार? 0, 5, 10. किती एलिमेंट येणार? 0, 5, 10. सायक्लिक ग्रुप जनरेटेड बाय 5 कसं आहे? कोणत्या वेळेला येतं आपल्याकडे? 0, 5, 10. 0 त्यामध्ये त्याचाच एलिमेंट आहे. म्हणजे काय येणार? सायक्लिक ग्रुप जनरेटेड 5 हाच येणार. त्यात एलिमेंट किती आले? 0, 5, 10. म्हणजे एकूण एलिमेंट किती आले? 3. Z3 मध्ये एकूण एलिमेंट किती असतात? Z3 मध्ये एकूण एलिमेंट किती असतात? 3. म्हणजे काय झालं? सायक्लिक ग्रुप जनरेटेड बाय 5 बाय सिंगलटन सेट 0 इज आयसोमॉर्फिक टू कशा झाला? Z3. Z3 मध्ये एकूण एलिमेंट किती असतात? Z3 मध्ये एकूण एलिमेंट किती असतात? 3. मागच्या एक्झाम्पल मध्ये थेरम कोणता मिळालेला? जेव्हा जर एखाद्या एलिमेंटची ऑर्डर काय असेल? प्राइम असेल तर तो काय असतो? इट इज सिंपल अँड सायक्लिक. तर Z3 ची ऑर्डर काय? 3. 3 इज काय? प्राइम. देन काय असणार? Z3 इज काय असणार? देअरफॉर Z3 इज प्राइम. काय असणार? Z3 इज प्राइम. Z3 प्राइम आहे. हा आयसोमॉर्फिक कशाला आहे? सायक्लिक ग्रुप जनरेटेड बाय 5 बाय सिंगलटन सेट 0. हा सिंपल आहे म्हणलं. हा क्वेश्चन ग्रुप सुद्धा काय असणार? सिंपल असणार. बरोबर. म्हणजे काय झालं? क्वेश्चन ग्रुप सायक्लिक ग्रुप जनरेटेड बाय 5 बाय सिंगलटन सेट 0 इज काय? इज सिंपल. ते Z3 प्राइम आहे. म्हणजेच काय येणार? Z3 इज सिंपल असणार. Z3 सिंपल आहे म्हणजे Z3 आयसोमॉर्फिक कशाला आहे? सायक्लिक ग्रुप जनरेटेड बाय 5 बाय सिंगलटन सेट 0. म्हणजे हा
सिंपल आहे, तर हा पण सिंपल असणार कारण दोन्हीत काय आयसोमॉर्फिझम आहे. नाव काय कन्सिडर करूया, Z15 बाय सायक्लिक ग्रुप जनरेटेड बाय 5. काय केलं, Z15 बाय सायक्लिक ग्रुप जनरेटेड बाय 5. Z15 मधले एलिमेंट कसे कसे आहेत, 0 1 2 3 अप टू 1 लास्ट एलिमेंट 14. सायक्लिक ग्रुप जनरेटेड बाय 5 मधले एलिमेंट कसे आहेत, 0 5 10. या 3 एलिमेंटच्या पेअरमध्ये आपण यातले 15च्या 15 एलिमेंट लिहिणार आहोत. कसे लिहिणार आहोत बघा, फर्स्ट पेअर 0 5 10. सेकंड पेअर काय येणार, 1 6 11. थर्ड पेअर काय येणार, 2 7 12. नेक्स्ट पेअर 3 8 13. लास्ट वाली पेअर 4 9 14. काय केले, सायक्लिक ग्रुप जनरेटेड बाय 5च्या जे एलिमेंट आहेत 3 एलिमेंट त्या पेअरमध्ये आपण याच्यातले 15च्या 15 एलिमेंट लिहिले. आपल्याला पेअर किती मिळाल्या, एकूण 5 पेअर मिळाल्या. Z5 मध्ये एलिमेंट एकूण किती असतात, 5. म्हणजेच काय झालं, आयसोमॉर्फिक टू Z5 म्हणजे Z15 बाय सायक्लिक ग्रुप जनरेटेड बाय 5 इज आयसोमॉर्फिक टू कशा झालं, Z5. बरोबर. ऑर्डर ऑफ Z5 किती येणार, 5. एकूण ऑर्डर किती येणार, 5. म्हणजे ह्याच्यानुसार काय झालं, एखाद्या एलिमेंटची ऑर्डर जर प्राईम असेल देन इट इज सिम्पल अँड सायक्लिक. म्हणजे Z5 काय झाला, Z5 इज सिम्पल. राईट, Z5 सिम्पल झाला. म्हणजे हे काय, Z15 बाय सिंगलटन सेट 5 हा पण सिम्पल होणार कारण दोघात काय आयसोमॉर्फिझम आहे. म्हणजेच काय झालं, Z15 बाय सायक्लिक ग्रुप जनरेटेड बाय 5 इज सिम्पल झाला. डेफिनेशननुसार सबनॉर्मल सिरीज कॉम्पोजिशन सिरीज कधी म्हणायचं, जेव्हा फॅक्टर ग्रुप काय असतो, सिम्पल असतो. इथे फॅक्टर ग्रुप आपल्याला सिम्पल मिळाले आहेत, त्यामुळे काय झाले, आपली सिरीज गिवन सिरीज इज कॉम्पोजिशन सिरीज झाली. गिवन सिरीज इज composition series for Z15. पुन्हा एकदा थेरम एक्झाम्पल बघा. काय घेतलं, लेट G इज इक्वल टू Z15. G इज इक्वल काय घेतलं, Z15. कन्सिडर द ग्रुप G इज इक्वल टू Z15 अँड कन्सिडर द सबनॉर्मल सिरीज सिंगलटन सेट 0 सबसेट ऑफ सायक्लिक ग्रुप जनरेटेड बाय 5 सबसेट ऑफ Z15. ही सबनॉर्मल सिरीज घेतली. हे आपल्याला काय दाखवायचे, कॉम्पोजिशन सिरीज दाखवायचे. Z15 मधले एलिमेंट लिहून घेतले स्टार्टिंगला, पर सायक्लिक ग्रुप जनरेटेड बाय 5 चे एलिमेंट लिहून घेतले म्हणजे 5च्या पटीतल्या संख्या. म्हणजेच काय घेतलं, देअरफॉर आपल्याला माहिती आहे काय, सिंगल या थेरमनुसार मागचा जो थेरम होता आपला त्यानुसार ते लिहून घेतलं. काय घेतलं, सिंगलटन सेट 0 नॉर्मल इन cyclic group generated by 5 and cyclic group generated by 5 is normal Z15. फर्स्ट काय घेतलं, हा क्वेश्चन ग्रुप घेतला. क्वेश्चन ग्रुप डिफाइन कधी होतो, जेव्हा H इज नॉर्मल सब ग्रुप ऑफ G असेल तेव्हा G बाय H हा क्वेश्चन ग्रुप डिफाइन होतो. आपल्याकडे काय आहे, सिंगलटन सेट 0 इज नॉर्मल इन सिंगलटन सायक्लिक ग्रुप जनरेटेड बाय 5 आहे, तर हा क्वेश्चन ग्रुप डिफाइन झाला. आता काय आहे, 5 मध्ये कोणते एलिमेंट आहे, 0 5 10. 0 हा ऑलरेडी 5च्या सायक्लिक ग्रुप जनरेटेड बाय 5 मध्ये आहे. म्हणजेच काय झालं, एकूण किती एलिमेंट आले, 3 एलिमेंट आले. Z3 मध्ये एकूण एलिमेंट किती असतात, 3. म्हणजे Z3 ची ऑर्डर काय झाली, 3. आपल्या ह्या थेरमनुसार काय, जर ऑर्डर प्राईम असेल देन इट इज काय होतो, तो एलिमेंट काय होतो, सायक्लिक अँड सिम्पल होतो. म्हणजेच काय झालं, Z3 इज प्राईम आहे, त्यामुळे काय झालं, Z3 सिम्पल झाला. Z3 सिम्पल आहे, तो आयसोमॉर्फिक कशाला आहे, या ग्रुपला. म्हणजे हा क्वेश्चन ग्रुप सुद्धा काय झाला, सिम्पल झाला. राईट. नेक्स्ट काय घेतलेला आपण, Z15 बाय सायक्लिक ग्रुप जनरेटेड बाय 5 हा घेतलेला. काय मिळालं आपल्याला,
Z15चे एलिमेंट लिहून घेतले आणि सायकल ग्रुप जनरेटेड बाय 5चे एलिमेंट घेतले. एकूण किती एलिमेंट आहेत? 3 पेअरच्या एलिमेंटमध्ये यातील सर्व आपण एलिमेंट लिहून घेतले. म्हणजे कसे लिहिले? या पद्धतीने लिहिले. आपल्याला एकूण पेअर किती मिळाल्या? 5. Z5 मध्ये एकूण एलिमेंट किती असतात? 5. Z5 इज इक्वल टू 5. 5 प्राईम आहे. म्हणजेच काय झालं या थेरमनुसार? 5 प्राईम आहे तर काय म्हणाला? Z5 सिम्पल. Z5 आयसोमॉर्फिक कशाला आहे? क्वेश्चन ग्रुप Z15 बाय सायकलिक ग्रुप 5 याला काय आहे? आयसोमॉर्फिक आहे. हा सिंपल म्हणल्यावर हा पण सिंपल झाला. म्हणजे Z15 बाय सायकलिक ग्रुप जनरेटेड बाय 5 हे सिंपल झाला. म्हणजेच काय झालं? गिवन सिरीज सब कॉम्पोजिशन सिरीज झाले. कॉम्पोजिशन गिवन सिरीज म्हणजे गिवन सबनॉर्मल सिरीज कॉम्पोजिशन सिरीज कधी म्हणायची? जेव्हा फॅक्टर ग्रुप काय पाहिजे? सिंपल पाहिजे. जेव्हा फॅक्टर ग्रुप सिंपल पाहिजे. नेक्स्ट एक्झाम्पल. Next example 3. Let G is equal to cycle group generated by A such that A raised to 8 is equal to E such that A raised to 8 is equal to G. G is equal to group कसा घेतलाय? A such that A raised to 8 is equal to E. म्हणजे G मधले एलिमेंट कसे येणार? एच्या फॉर्ममध्ये येणार. पहिला एलिमेंट कोणता येणार? आयडेंटिटी. परत काय येणार? ए. बरोबर. ए स्क्वेअर, ए क्यूब, ए रेस टू 4, ए रेस टू 5, ए रेस टू 6, ए रेस टू 7 आणि ए रेस टू 8 म्हणजे काय दिले? परत आपल्याला आयडेंटिटी दिला आहे. काय दिला आहे ग्रुप? जी इज इक्वल टू ए सच दॅट ए रेस टू 8 इज इक्वल टू ए. म्हणजे जी मधले एलिमेंट काय आले? आयडेंटिटी ए स्क्वेअर, ए क्यूब, ए रेस टू 4, ए रेस टू 5, ए रेस टू 6, ए रेस टू 7 आणि ए रेस टू 8 आपल्याला काय दिलं? आयडेंटिटी. म्हणजे ए रेस टू 8 हे ते येणार. परत कायला? आयडेंटिटी. म्हणजे एकूण एलिमेंट किती आले? 1 2 8 एलिमेंट आपल्या या ग्रुपमध्ये आले. आता काय करूया? एक सबनॉर्मल सिरीज घेऊया आपण. कुठली घेतली? H1 घेतली. कशी घेतली बघा? ए स्क्वेअर. कोणत्या फॉर्ममध्ये पाहिजे सबनॉर्मल सिरीज? ए स्क्वेअर. म्हणजे कशी येणार? कशी येणार सबनॉर्मल सिरीज? एलिमेंट कोणकोणते येणार? ई बरोबर. सेकंड ए स्क्वेअर, ए रेस टू 4 आणि ए रेस टू 6. आणि काय दिले आपल्याला? ए रेस टू 8 इज इक्वल टू आयडेंटिटी. या ग्रुपचे आपण काय घेतले? सबनॉर्मल सिरीज घेतली. कुठली? H1 हे सबनॉर्मल सिरीज घेतली. कोणत्या फॉर्ममध्ये घेतल्या? ए स्क्वेअर. म्हणजे एलिमेंट कोणते येणार? आयडेंटिटी. ए स्क्वेअर, ए 4, ए रेस टू 6 आणि ए रेस टू 8 म्हणजे काय? पुन्हा आयडेंटिटी. बरोबर. कन्सिडर द सिरीज. म्हणजे सिरीज कशी येणार बघा आपला? कन्सिडर द सिरीज कशी येणार बघा? सिंगलटन सेट ई सबसेट ऑफ H1 सबसेट ऑफ G. म्हणजे काय येणार? सिंगलटन सेट ई सबसेट ऑफ सिरीज जनरेटेड बाय सायकल ग्रुप जनरेटेड बाय ए स्क्वेअर आणि सबसेट ऑफ G. या फॉर्ममध्ये सिरीज आली. आपल्याला काय माहित होतं? मग MCQ साठी IMP सांगितलेलं क्वेश्चन ग्रुप AN बाय सिंगलटन सेट ई ए इज आयसोमॉर्फिक टू AN. हे आपल्याला माहिती आहे. त्यानुसार काय येणार? ए स्क्वेअर बाय सिंगलटन सेट इज आयसोमॉर्फिक टू ए स्क्वेअर इज नॉट सिंपल. इज नॉट सिंपल. का नॉट सिंपल आले बघा? ए स्क्वेअर मध्ये एकूण एलिमेंट किती आहेत? 4 एलिमेंट आहेत. हा, ए स्क्वेअर मध्ये 4 एलिमेंट आहेत. मागच्या थेरमनुसार जर ऑर्डर प्राईम असेल तरच काय मिळतंय? ऑर्डर प्राईम इट इज सिंपल अँड सायक्लिक. बरोबर. आता 4 ऑर्डर ह्याची ऑर्डर काय मिळते आपल्याला? 4 प्राईम आहे का? नाही. त्यामुळे काय येणार? इज नॉट सिंपल. हे सिंपल नाही म्हणलं, हे पण सिंपल नाही. कारण काय? दोन्ही आयसोमॉर्फिक आहे एकमेकांना. म्हणजे काय होणार? गिवन सिरीज नॉट कॉम्पोजिशन सिरीज.
गिवन सिरीज इज नॉट कॉम्पोजिशन सिरीज. राईट. काय घेतलेलं एक्झाम्पल, लेट जी इज इक्वल टू ग्रुप जी इज इक्वल टू ए सच दॅट ए रेस टू 8 इज इक्वल टू, ग्रुप कसं लिहिला, एलिमेंट कोणकोणते येणार ग्रुपमध्ये, ए स्क्वेअर, ए क्यूब, ए रेस टू 4, ए रेस टू 5, ए रेस टू 6, ए रेस टू 7 आणि ए रेस टू 8 म्हणजे काय येणार आयडेंटिटी. लेट H1 इज इक्वल टू काय घेतली, सब नॉर्मल सिरीजवर सब ग्रुप घेतला, कोणत्या फॉर्ममध्ये घेतला, ए स्क्वेअर म्हणजे एलिमेंट काय येणार ए स्क्वेअर, ए रेस टू 4, ए रेस टू 6 आणि ह्याचाच तो सब ग्रुप आहे म्हणजे ए रेस टू 8 म्हणजे काय येणार आयडेंटिटी. कन्सिडर द सिरीज कशी कन्सिडर केली बघा, सिंगल सेट ई सबसेट ऑफ H1 सबसेट ऑफ जी, ह्याची व्हॅल्यू इथे पुट केली, हे आपल्याला सिरीज मिळाली. आपल्याला काय माहिती आहे, क्वेश्चन ग्रुप एन बाय सिंगलटन सेट ई इज आयसोमॉर्फिक टू एन, या दोन्हीसाठी ते अप्लाय केलं. काय केलं, या दोन्हीसाठी ते अप्लाय केलं म्हणजे काय म्हणणार, क्वेश्चन ग्रुप ए स्क्वेअर बाय सिंगलटन सेट इज आयसोमॉर्फिक टू ए स्क्वेअर. ए स्क्वेअरमध्ये एकूण एलिमेंट किती आहेत, 4 एलिमेंट आहेत म्हणजे त्याची ऑर्डर किती आली 4 प्राईम आहे का नाही, म्हणजे तो काय होणार नाही, सिंपल होणार नाही, इज नॉट सिंपल. हा सिंपल नाही म्हणजे हा पण सिंपल नाही, म्हणजे गिवन सिरीज आपल्याला काय नसणार, कॉम्पोजिशन सिरीज नसणार. बरोबर.